नमस्कार मंडळी, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आता सध्या पितृपक्ष चालू असल्यामुळे भाज्या सर्वच खाण्यात येत आहेत. बघू शकता तुम्ही इथे मी अशा प्रकारे भाज्या तुम्हाला आज सर्व पितृपक्षामध्ये ज्या भाज्या लागतात ते सर्व करून दाखवणार आहे. भेंडी, कारले आणि गवार आणि चवळी एकत्र केलेली आहे आणि चक्री. अशा प्रकारे भाज्या मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. आणि पंचामृत करण्यासाठी मिरची कापून घेतलेली. ते थोड्या थोड्या होतात म्हणून मी हे गवार आणि दोन्ही तिन्ही शेंगांचं एकत्र केलेली आहे भाजी. बघू शकता असं तिखट मीठ डब्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलं आहे. चला तर आज नवीन कढईचा शुभारंभ आहे. बघू शकता मी इथे नवीन कढई आणलेली आहे. चला तर आपण भाज्यांना सुरुवात करू. आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि इथे हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि जिरे यांची पेस्ट केलेली टाकली. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, हळद, शेंगा टाकून छान परतून घ्यायचं. वरतून आता मी तिखट टाकले, थोडासा मसाला टाकला इथे, मीठ, शेंगदाण्याची जाडसर कूट टाकून घ्यायचं. शेंगा छान परतून घ्यायच्या तेलामध्येच. मी यात शिजायपुरतं थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्या 2-3 प्रकारच्या शेंगा एकत्र आहेत. आणि झाकण ठेवून छान वाफेवर आणि थोड्याशा पाण्यामध्ये भाजी बघू शकता तुम्ही छान शिजलेली आहे. तयार आहे आपली गवार चवळीची मिक्स भाजी. बघू शकता मी भाजी काढून घेतलेली आहे. चला तर आता इथे लुसलुशीत कारल्याची भाजी दाखवत आहे. चला, कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी छान तडतडल्यानंतर अशा प्रकारे गोल काप करून घेतलेले कारले यात टाकून घ्यायचे. मीठ टाकलं आहे त्यात, मी हे हळद टाकली आहे त्याच्यात, मीठ नाही टाकलं अजून. मीठ टाकून घेतलं. हळद आणि मीठ टाकून छान याला एक दणदणीत वाफ येऊ द्यायची. बघू शकता वाफेवरच नरम होतात कारले. इथे मी थोडा कांदा लसूण मसाला, आम्ही कांदा लसूण कोणत्याही स्वयंपाकात पित्राच्या वापरत नाही, त्यामुळे मी टाकला नाही. बघू शकता इथे थोडं चिंचेचा तुकडा टाकला आहे मी, एक गूळ टाकला आणि शेंगदाण्याची कूट. हे सर्व मिक्स करून थोडंसं पाणी टाकून मी भाजी वाफेवर शिजवून घेतली. बघा की छान लुसलुशीत आंबट गोड चवीची कारल्याची भाजी तयार झाली. चला तर आता भेंडीची भाजी करू. बघू शकता इथे कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि आपण जाडसर वाटण केलेलं हिरव्या मिरचीचं, आलं आणि जिऱ्याचं, कढीपत्ता, हळद टाकली तेलामध्ये. इथे आपण खोडूनही मिरच्या टाकू शकतो, पण मी तयार केलेलं होतं हिरव्या मिरचीचं वाटण, त्यामुळे टाकून घेतलं. त्यात भेंड्या टाकल्या. भेंड्या छान परतून झाल्याच्या नंतर थोड्या नरम होऊ द्यायच्या. नंतर मीठ टाकून घेतलं. अशा प्रकारे भेंडीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे थोडक्यात. बघू शकता. चला तर आता चक्रीच्या भाजीला सुरुवात करत आहे. चक्रीची भाजी पित्रामध्ये महत्त्वाची भाजी असते.
तेल, कढईमध्ये जिरे मोहरी, आपण केलेलं वाटण, कढीपत्ता, हळद, यात आपण लाल तिखटही टाकू शकता. थोडासा गुळाचा खडाही टाकतो, पण मी यात नाही टाकलेलं आहे. मीठ टाकून घेतलं. भाजी छान परतून घ्यायची व झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. मी इथे हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती. हरभऱ्याची डाळ भिजवलेली भाजीमध्ये टाकून घ्यायची. पितराचा स्वयंपाक चालू असताना केलेले व्हिडिओ आहेत, थोडेफार गडबडीमध्ये आलेले आहेत. बघू शकता वरतून कोथिंबीर टाकून भाजी खूप छान नरम झालेली आहे. या भाजीत छान झालेली आहे. बघू शकता आता मी मिरच्यांचे पंचामृत दाखवणार आहे करून. कढईमध्ये तेल, जिरे मोहरी, कढीपत्ता आणि आपण पंचामृतासाठी कापलेल्या मिरच्या आपण आपल्याला जसं तिखट आवडेल तसं कमी जास्त तिखटाच्या घेऊ शकता. इथे थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे कलर यासाठी. थोडासा मसाला टाकला आहे. हळद, तिळाचे कूट आहे, बारीक केलेले तीळ भाजून बारीक केलेलं, आणि शेंगदाण्याचे आणि तिळाचे कूट या पंचामृतामध्ये दोन्ही टाकतात. खूप छान होते हे पंचामृत. थोडंसं पाणी टाकून आधी मी थोडं तेल सुटेपर्यंत थोडं परतून घेतलं आहे. आणि आता चिंचेचा कोळ टाकत आहे, चिंच भिजत घालून केलेलं. इथे मी गूळ टाकून घेतलं आहे. गूळ आणि चिंचेचं पाणी छान मिक्स होऊ द्यायचं. मीठ टाकले. आता यामध्ये थोडंसं शिजायसाठी पंचामृत गरम पाणी टाकून घ्यायचं. छान शिजू द्यायचं या पंचामृताला. एकजीव झाल्यानंतर सर्व मसाले खूप छान होते आंबट गोड चवीला वरण भातासोबत. असंही आपण करू शकतो. प्रत्येक नैवेद्याला पंचामृत लागतेच. बघू शकता वरतून कोथिंबीर टाकून पंचामृत तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मी सर्व भाज्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता सर्व चटण्या भाज्या. थोडासा मोठा झाला आहे व्हिडिओ, तरी पण आपल्याला आवडल्यास अशा प्रकारे भाज्या आपण कधीही करून खाऊ शकतो, किंवा पितृपक्षातही तुम्ही अशा भाज्या करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आणि धन्यवाद.